आज गुढीपाडवा लाडक्या बहिणींसाठी आनंदाची बातमी आहे। तर आता 3,000 रुपये लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये गुढीपाडव्यानिमित्त आज देवेंद्र फडणवीस यांची मोठी घोषणा। आज सकाळपासूनच पैसे खात्यामध्ये 3,000 रुपये आलेले आहे। ज्यांना कोणाला आले नसतील तर अशाने व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। तर आज गुढीपाडव्यानिमित्ताच्या मुहूर्तावर जे की सरकारकडून थेट लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये 3,000 रुपये टाकलेले आहे, जे की या जिल्ह्यांमध्ये। तर ब्रेकिंग न्यूज, आताच्या घडीची सर्वात मोठी अपडेट, सध्या लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये 3,000 रुपये इथं आलेले आहे। तर आता जे की तुम्हाला लगेच तुम्ही तपासा, तर आता यामध्ये काही महिलांच्या खात्यामध्ये पैसे तर आलेले आहेत, तर काही अधिक प्रोसेसिंग आहे। तिथं तो घाबरण्याचं काही कारण नाही, थोडा टाइम इथं लागू शकतो पैसे जमा होण्याकरिता। याचप्रमाणे नवीन फॉर्मबद्दल सुद्धा एक अपडेट आलेली आहे, ते सुद्धा आपण इथं पाहणार आहे। नवीन फॉर्म कुठे भरायचा आहे, यानंतर कोणाला 3,000 रुपये इथं मिळणार आहे। तर आता मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना ज्यांनी अर्ज केलेला आहे, ज्यांचं वय 21 ते 60च्या दरम्यान आहे, त्याचप्रमाणे आता तुमच्या बँक पासबुकला आधार लिंक आहे, डीबीटी ॲक्टिव्ह आहे, ज्यांचा फॉर्म इथं अप्रूव्ह आहे। तर आता ज्यांना कोणाला पैसे आले नसतील तर अशाने 181 या लाडक्या बहिणीच्या हेल्पलाईन नंबरवर कॉल करून तुम्ही तुमची तक्रार करू शकता की आम्हाला पैसे का आलेले नाही। सविस्तर माहिती तुम्हाला बघायला मिळेल। कोणाला पैसे इथं येणार नाही, ज्यांचा अर्ज इथं नाकारलेला आहे। बरेच महिलांनी KYC केल्यानंतर महिलांचे फॉर्म इथं रिजेक्ट झालेले आहे। 31 मार्च लास्ट डेट आहे, 31 मार्च, जे की लाडक्या बहिणींची KYC करण्याची। लगेच तुम्ही तुमची KYC करून घ्या, अन्यथा तुम्हाला लाडकी बहीण योजनेचे पैसे इथं बंद होणार आहे। आता तुमचा फॉर्म इथं रिजेक्ट आहे की पेंडिंग आहे, आधार लिंक नसेल, KYC इनकम्प्लीट, हाय इन्कम म्हणजे तुमचं वार्षिक उत्पन्न जास्ती असेल, तर अशा वेळेस तुम्हाला पैसे इथं लाडक्या बहिणींची इथं येणार नाही आहे। तर आता सर्वसाधारण 3,000 रुपये जे की लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये इथं जमा केले जात आहे गुढीपाडव्याच्या निमित्ताने, जे की या जिल्ह्यांमध्ये वाटप देखील सुरू झालेलं आहे। आता यामध्ये जे की जिल्ह्याची यादी आपण इथं पाहणार आहे। यामध्ये मुंबई शहर, मुंबई उपनगर, ठाणे, पालघर, रायगड, पुणे, सोलापूर, सातारा, सांगली, कोल्हापूर, तर या लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये 3,000 रुपये इथं आलेले आहे, जे की गुढीपाडव्यानिमित्त आज गुरुवार। याचप्रमाणे कोल्हापूर, नाशिक, अहमदनगर, धुळे, नंदुरबार, जळगाव, छत्रपती संभाजीनगर, जालना, बीड, धाराशिव, लातूर, तर आता ज्या लाडक्या बहिणींनी KYC केलेली आहे आणि ज्यांचा फॉर्म अप्रूव्ह आहे, आधारची लिंक आहे, तर अशांच्या खात्यामध्ये आज गुढीपाडव्याच्या निमित्तानं पैसे इथं आलेले आहे। नागपूर, वर्धा, भंडारा, गोंदिया, यानंतर जे ते आपलं चंद्रपूर, गडचिरोली, अमरावती, अकोला, बुलढाणा, यवतमाळ, वाशिम, तर गुढीपाडव्याच्या निमित्तानं लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये 3,000 रुपये आलेले आहेत। ज्यांना कोणाला आलेले नसेल तर लेखी अर्ज द्या। महिला व बालविकास अधिकारी तुमचा जिल्हा लिहा। लाडकी बहीण योजनेअंतर्गत रक्कम न मिळाल्याबाबत अर्ज, तर तुमचं इथं संपूर्ण नाव, जसंच्या तसा हा महिना तुम्ही याचा स्क्रीनशॉट काढून घ्या। तर आता तुमचा फॉर्म अप्रूव्ह असूनही, तुमची बँकेची KYC असूनही अद्यापही 3,000 रुपये खात्यामध्ये आलेले नाही, जसेच्या तसा हा महिना लिहून घ्या। नाव, आधार क्रमांक, बँक खाते क्रमांक न चुकता व्यवस्थित टाकायचा आहे, त्यामध्ये तुमचे पैसे तर येतील। डीबीटी लिंक असणे आवश्यक आहे, डीबीटी लिंक असेल तरच तुमच्या खात्यामध्ये पैसे तर येईल। मोबाईल नंबर लिहायचा आहे। याचप्रमाणे माझे खाते आधारशी लिंक आहे, KYC पूर्ण आहे, तरीसुद्धा मला पैसे आलेले नाही, जे की तुम्हाला डेमो दाखवलेला असा अर्ज लिहून घ्यायचा, नाव, दिनांक लिहायचा आहे। त्याचप्रमाणे याची तुम्ही डायरेक्ट प्रिंटसुद्धा काढून माहिती भरायची आहे आणि जवळच्या महिला व बालविकास कार्यालयामध्ये द्यायचं आहे। यामध्ये त्यासोबत तुम्हाला जोडायचे आहे कागदपत्र, त्यामध्ये आधार कार्ड, बँकेचं पासबुकची झेरॉक्स आणि अर्जाची प्रत तुम्हाला जोडायची आहे। तर तुम्हाला लाडक्या बहिणींसाठी जो काही हेल्पलाईन नंबर जाहीर केलेला आहे 181, यावरती कॉल करून सुद्धा तुम्ही माहिती घेऊ शकता की तुम्हाला लाडकी बहीण योजनेचे पैसे का आलेले नाही, तुमच्या अर्जामध्ये काही त्रुटी आहे का, तुमचा अर्ज पेंडिंग आहे की रिजेक्ट आहे की अप्रूव्हल झालेलाच नाही, हे संपूर्ण माहिती तुम्ही या 181 हेल्पलाईन नंबरला कॉल करून घेऊ शकता। यानंतर ते आपलं KYC यामध्ये मेन आहे। जर तुम्ही KYC केलेली नाही तर तुम्हाला लाडकी बहीण योजनेचा 1 रुपया इथं मिळणार नाही। KYC कंप्लीट करणे जरुरी आहे। जर तुम्ही KYC केलेली नाही तर तुम्हाला लाडकी बहीण योजनेचे पैसे इथं येणार नाही। KYC तुम्हाला आता 2 प्रकारे, एक लाडक्या बहिणींची KYC तुम्हाला करायची आहे आणि दुसरी जी KYC करायची आहे ते म्हणजे बँकेची KYC करायची आहे। एक तुम्हाला लाडक्या बहिणींची KYC करून घ्या आणि दुसरी म्हणजे बँकेची KYC। तर आता फॉर्म अप्रूव्ह असणे आवश्यक आहे। KYC, आधार लिंक, डीबीटी हे सर्व जेव्हा ओके असेल तरच तुमच्या खात्यामध्ये पैसे तर आलेले असेल। तर सर्वसाधारण 2 ते 7 दिवस, कधी 7 दिवस सुद्धा इथं लागू शकते KYC अपडेट होण्याकरिता। आता नवीन फॉर्म भरण्यासाठी तुम्ही सर्वप्रथम जे काही लाडकी बहीण योजनेच्या ऑफिशियल पेजवरती येऊन किंवा CSC केंद्रावरती जाऊन फॉर्म भरू शकता। यासोबत तुम्हाला लागणारे आवश्यक कागदपत्रे
आधार कार्ड, बँकेचं पासबुक, मोबाईल नंबर, रेशन कार्ड, ते जर नसेल तर मतदान कार्ड, ते सुद्धा नसेल तर TC, बर्थ सर्टिफिकेट किंवा नोंदणी जे काही तुमच्या शाळेमध्ये आहे ते एक फोटो तुम्हाला लागणार आहे. स्टेप बाय स्टेप अशा स्टेपने पहिले फॉर्म भरता येत होता. सर्वप्रथम तुम्हाला लाडकी बहीण योजनेचं जे काही ऑफिशियल पेज आहे क्रोम ब्राउझर ओपन करून लाडकी बहीण योजनेचं ऑफिशियल पेज ओपन करून घ्यायचं आहे. यानंतर तुमचं यामध्ये नाव भरायचं आहे. काय भरायचं आहे? नाव भरायचं आहे. पत्ता, जन्मतारीख, मोबाईल नंबर. चौथी जी स्टेप आहे त्यामध्ये आधार कार्ड नंबर टाकायचा आहे, OTP व्हेरीफाय करायचं आहे आणि डिटेल्स भरायचे. कशाची? बँक डिटेल्स. यासोबत तुम्हाला डॉक्युमेंट्स अपलोड करायचे आणि अर्ज सबमिट करायचा आहे. यानंतर अर्ज सबमिट केल्याच्या नंतर व्हेरिफिकेशन होईल, अप्रूव्हल होईल, त्यानंतर DBTद्वारे पैसे येतील. तर आता जे काही तुम्हाला बरेच वेळा काय होते, चुकीची माहिती भरल्यामुळे किंवा KYC इनकम्प्लीट असल्यामुळे तुमचा अर्ज इथे रिजेक्ट होतो. तर हा जो अर्ज आहे महिला बाल विकास कार्यालय, अंगणवाडी सेविका, ICDCS ऑफिस किंवा CSC गुढीपाडव्याच्या निमित्तानं सर्वांसाठी गुड न्यूज आहे. तर लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये अखेर 3,000 रुपये आज जमा झालेले आहे. लगेच खाते तपासा.